विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात। 12 उमेदवार मैदानात असल्यानं चुरस वाढली। आतापर्यंत सर्वपक्षीय 137 आमदारांनी मतदान केल्याची माहिती। शहरी नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेत सादर। विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी। सरकार विधेयकावर ठाम। अकलूजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज गोल रिंगण, त्यानंतर अकलूजमध्येच मुक्काम। तर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडणार, त्यानंतर माळशिरसमध्ये मुक्काम। माजी अग्निवीरांसाठी सीआयएसएफसह पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये 10% जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय। केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती। राज्यातील धरणांमध्ये 23% पाणीसाठा। मराठवाडा, पुणे, नाशिक विभागात कमी पाणीसाठा। अनेक गावात टँकरनं पाणी पुरवठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% पाण्याचा तुटवडा। गुजरातमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची गर्दी। 10 पदांसाठी 1800 तरुणांची गर्दी। रेलिंग तोडून तरुणांमध्ये ढकलाढकली। भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। केरळच्या अदानी पोर्टवर सर्वात मोठ्या शीपचं आगमन। सॅन फर्नांडोचं ऐतिहासिक स्वागत। अखेर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। आता 3 जजेसचं बेंच सुनावणी करणार। कर्नाटकातल्या कोलारमध्ये टिप्परनं बसला धडक दिली। 9 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी। तिरुपतीला जात होती बस। नेपाळमध्ये लँडस्लाइड, 2 बस त्रिशूल नदीत वाहून गेल्या। 60 प्रवाशांचा जीव टांगणीला, 7 भारतीयांचा मृत्यू। बचाव कार्य वेगात।